होऊनच जाऊ दे आता. या जगात देव आहे का? बोला बोला, या जगात देव आहे का? बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला? पाहिला जर नाही तर नाही का? आता याच्यात दोन प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार सगळ्या महिला पुरुषांना. तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल. आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगट माळा काढा लावणार. आमच्या निवृत्ती बाबा सगट. देव आहे किंवा नाही? आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहे, शिक्षण सम्राट आहे, बचत गट सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहे, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ऐका उत्तर. हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. हा अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. देवा देव आई एखादा मला हेही पटलं नाही. दुसरा प्रश्न झाड जमिनीत लावलंय, खाली गेले ते मुळे आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडून आल्या फांद्या आहे, फांद्या आली पानं आहे, पानाला आली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव तुम्हाला हेच म्हणायला लावणार. एखादा मला हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न नारळात पाणी आलो कुडून? किती दिवस शाळेत आहे, पळ. शाळा काढणारालाच कळलं नाही तर तुला काय वांग कळत आहे? नारळात पाणी आलो कुडून? नारळात पाणी कुडून आलं बावळे? आता देवाची करणी. नारळात पाणी. एखादा मला हेही पटलं नाही. चौथा प्रश्न बस. चौथा प्रश्न उडाला
प्रश्न, हॉस्पिटलमध्ये म्हणजे देव 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 एखादा म्हणलं हे पटलं नाही. चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दशेवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही, म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव देव बोलत जा, देव देव. एखादा मला हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच आईच्या सणा दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचं म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमवाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, सूर्याचं चालणं माझी असत्य, वेदाशी बोलणे माझी असत्य, झाडाचं पान माझ्या ताब्यात. तुझी असत्यने वेदाशी बोलणे, बोलणे म्हणेल मी 11वीला आहे, 11वीला 12वीला खातो कोण? तुला काय कळत आहे? कॉलेज जाऊन आता शिक 11वीला गेला टोन घ्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. चला देव 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 देव. महिला मंडळ गुरुवार संपले का चालू आहे? मग काही वागण्या बिगण्यात फरक नाही. मग काल झक माराय गुरुवार केली का? अहो पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दानका उठला, दुर्गड भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ. 4 गुरुवार करती, सासर उपाशी मारी ती. काय करायची गरज नाही. 9वा काही करायची गरज नाही. ओव्यांप्रमाणे आपण पाठ पर्यंत देणार.
तिसऱ्या अध्यायातली ओवी टाळकरी मंडळी महाराज मंडळीसाठी, तुम्ही शरीर न पिढावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं धिंडायचं नाही, दीड तास दिवस चोळीत बसायचं नाही. 9,000चा बोकड कापला देवाला आणि देवाला वाहिले नाख्या खूर खूर. हे लोक नाख्या का वाटत माहितीये? ते शिजत नाही. ते शिजल्यानं देव वासत मी आला. मला सांगा कोणती बाई सहज म्हणते, सहज आमच्या बाप्याचा बाप मिळाला लय भोळा महादेवी, सहज म्हणते ती. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराची हिशोब 2,000 रुपयाचा ओ झाला का ती मजुराला काय म्हणते, त्यांच्या बोर सठवू नका. ते एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी, पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का कमाय पप्पे जय भोळी महादेवी, तो म्हणतो कोणलाही सांग पप्पे जय सांगू नको, कोणलाही सांग. श्री ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 अंकी नाटक करते. 3 वर्षात 3 नाटक करते. 3 वर्षे 3 वाक्य बोलती. ऐक पहिलं वर्षच वाक्य, अहो अहो. संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का, तिसरं वर्ष कान फुटले का, 4थ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान गाव आहे. आला आमच्या बोकांडी. सुटका नाही, सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडळ माहिती मला महिला पुरुष बचत गटाचे बाय, अंगणवाडीचे बाय, सासरे उपाशी मारणार बाया, कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी, बापलीचं दाखवणारे पुरी, बेवडे बिवडे, जुगारी बिगारी, पुढारी फाटारी. उद्या म्हणा नको मानावने घेतलं. मी कीर्तन अजून मानावने घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे मृदंगमणी संतोष महाराज आहे, इकडे आमचे दुसरे मृदंगमणी ऋषिकेश महाराज, इकडे आमचे विनयकरी बाबा.